सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। किती स्वामींची महिमा ही आगाध आहे या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील श्रीरामपूर येथील रहिवासी आहे। मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींची तोडकी मोडकी सेवा स्वामी महाराज माझ्याकडून करून घेत होते। त्यामुळे दुःख काही कधी जाणवलेच नाही। दुःख जरी आले ते सांभाळण्यासाठी स्वामी महाराज हात देत होते, सामर्थ्य देत होते। त्यामुळे कधीच काही वाटलं नाही। पण काय झालं ना की आमच्या केंद्रामध्ये सिद्धमंगल पादुका पूजन आले होते आणि माझी खूप इच्छा होती की ही पूजन करावी, पण फी खूप असल्यामुळे मिस्टर नाही म्हणत होते। मी स्वामींना खूप विनंती केली आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी असं मी स्वामींना सांगितलं आणि मिस्टर अचानक हो म्हटले आणि पैशांचीही जमाजमी झाली। आमची पूजा ही खूप छान पार पडली। मी संकल्पही केला होता आणि माझ्यावरती जे कर्ज होतं ते कर्ज जाण्यासाठी मी संकल्प केला आणि ही पूजा केली होती। त्यानंतर थोडे दिवस झाले, 8-10 दिवस झाल्यानंतर अचानक माझ्या पोटामध्ये प्रचंड दुखू लागलं। का बरं दुखत आहे हे काही कळायला मार्ग नव्हता। गोळ्या औषधही घेतले पण काही केल्या बरं वाटत नव्हतं। मग आम्ही आमच्या गावातील हॉस्पिटलमध्ये गेलो। तिथे गेल्यानंतर चेकअप वगैरे केलं, पण तिथे डॉक्टरांना काही निदान झालं नाही। डॉक्टर बोलले की तुम्ही मोठ्या डॉक्टरकडे जा म्हणून। मग आम्ही मोठ्या डॉक्टरकडे गेलो। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सर्वप्रथम सोनोग्राफी करायला सांगितली। सोनोग्राफी केली, त्याचे रिपोर्ट आले। रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून खूप मोठा धक्का बसला। डॉक्टरांनी सांगितलं की तुमची जी ओहरी आहे त्या ओहरीमध्ये खूप मोठा हे आलं होतं, गाठ आली होती आणि ती गाठ बस्ट झाली आहे, ती गाठ फुटली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। त्वरित लगेच ऑपरेशन करावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं। मी खूप रडली की स्वामी, मी काय कमी पडली, तुम्ही मला एवढं मोठं हे दुखणं दिलं। यातून जर मी बाहेर नाही पडली तर माझ्या मुलांचं कसं होणार, कारण माझे 2 मुलं हे खूप छोटे आहेत असं मी स्वामींना म्हणून खूप रडली। आणि त्यानंतर मला असं वाटत होतं की स्वामींनी हे ऑपरेशन कॅन्सल करावं, हे दुखणं इथेच बंद करावं आणि काहीतरी चमत्कार करावा। यासाठी मी तारक मंत्राचीही सेवा केली, स्वामींचे पारायणही केले। पण डॉक्टरांनी सांगितलं तातडीने जर तुम्ही ऑपरेशन केलं नाही तर जो पल्स आहे तो पूर्ण शरीरात पसरेल आणि दुसरे ऑर्गन देखील यांचे डॅमेज होऊ शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं। आणि मग आम्ही ऑपरेशनसाठी तयार झालो। पैसेही नव्हते, पण आम्ही काय केलं की सरकारी दवाखान्यात जाण्याचं ठरवलं। तिथे जाऊन आम्ही सर्व काही टेस्ट वगैरे केल्या आणि मी ॲडमिट झाले। मुखामध्ये स्वामींचं नाव होतं। स्वामींना धावा करत होती की स्वामी, ह्या मोठ्या संकटातून आता अलगद बाहेर काढावं, जे काही असेल त्यातून तुम्हीच वाचू शकता असं मी स्वामींना विनंती करत होती। डॉक्टरांनी मला ऑपरेशनसाठी घेतलं। वेळ होती दुपारची 1 वाजला होता। डॉक्टरांनी घेतलं, त्यानंतर मला भूल देण्यात आली। भूल दिल्यानंतर वर मला सर्व काही कळत होतं आणि माझ्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण चालू होतं। अक्षरशः मी डॉक्टरांसोबत चर्चाही करत होती, बोलतही होती। मला काही त्रास वगैरे काही एक होत नव्हता। डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं असं सांगितलं। त्यानंतर मला शुद्ध आली आणि मग डॉक्टर म्हटले की आम्ही पहिलं पेशंट असं बघितलं की म्हणजे ऑपरेशन करताना आमच्यासोबत इतकं हसून खेळून बोलत होतं, तुम्हाला काही त्रास होत नव्हता का? तर मी म्हटलं नाही, मला काही त्रास झाला नाही। पण डॉक्टर म्हटले जी गाठ होती ती पूर्णपणे फुटल्यामुळे तुमचे जे शरीरात होतं ते पल्स ते हे झालं म्हणे, तर एखाद्या वेळेस त्याचे हे होऊ शकतं, तुमची दुसरं ऑर्गन देखील डॅमेज होऊ शकतात, त्यामुळे असं त्यांनी सांगितलं। याच्यावर काहीही विलाज नाही, आम्ही जेवढी घाण होती तेवढं काढण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर टेन्शनचं तर काम होतं, पण मग मी घरी आली। घरी आल्यानंतर रोज तारक मंत्राचं तीर्थ मी बनवू लागली।
मी बघत नव्हती, झोपल्या झोपल्या तारक मंत्र म्हणायची आणि ग्लासमध्ये पाणी घेत होती आणि त्या पाण्याचं तीर्थ मी घेऊ लागली. त्यानंतर 8 दिवसातच अचानक मला हिरव्या वॉमिटिंग सुरू झाल्या. घरचे सर्वजण म्हणू लागले की पित्त झालं असेल, पित्त झालं त्यामुळे तुला ह्या वॉमिटिंग होत आहे, ॲसिडिटी झाली. म्हणून मला जवळपास 4-5 दिवस अशा वॉमिटिंग सकाळ सकाळ होत होत्या आणि मलाही कळत नव्हतं की असं का बरं होतं. भीतीही खूप वाटत होती, काय करावं काही कळत नव्हतं. पण महाराजांवरती विश्वास होता. डॉक्टरांनी सांगितलं काही होणार नाही, घाबरू नका. त्यानंतर जेव्हा मी पूर्णपणे बरी झाली त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी कधी मठात जाईन आणि कधी स्वामींचं दर्शन घेईन, कारण खूप मोठ्या संकटातून स्वामींनी वाचवलं. त्यावेळेस जर स्वामींनी माझ्या हे निदर्शनात आणून नसतं दिलं हे आजार, तर आज मी तुमच्यासोबत बोलूही शकले नसते. सिद्धमंगल पादुका पूजन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा खूप मोठा अनुभव आम्हाला आला आणि आज मी जे काही आहे ते स्वामी कृपेने आहे. त्यानंतर मी मठामध्ये गेली, स्वामींपुढे जाऊन खूप रडली आणि तिथे माझा अनुभव सांगितला. ज्यावेळेस मी अनुभव सांगितला तेथील जे ज्येष्ठ सेवेकरी होते त्यांनी सांगितलं, ताई तुम्हाला ज्या नंतर वॉमिटिंग झाल्या ते तुम्हाला पित्त वगैरे काहीच झालं नाही. डॉक्टरांनी जे सांगितलं होतं ना की तुमच्यामध्ये जे पल्स आहे ते बस झाला आहे, तुमचे दुसरे ऑर्गन हे होतील, ते स्वामींनी तुमच्या शरीरातून ती सगळी घाण तो वॉमिटिंगद्वारे बाहेर काढली आहे. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मलाही कळालं की हो, मलाही कळालं होतं की हे स्वामींनीच केलं होतं. अशक्य असणारी गोष्ट ही शक्य स्वामींनी केली. माझं शरीर हे पूर्णपणे आता व्यवस्थित झालं आहे. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामींना पुढचं सर्व काही कळतं, आपल्याला काही कळत नाही. आपण जे काही भौतिक सुख आहे ते स्वामींकडे मागत असतो, पण स्वामी त्याही पुढचं आपलं जे आयुष्य आहे अनमोल, ते आयुष्य आपल्या भक्ताचं जपण्याचा प्रयत्न करत असतात. आता मी स्वामींकडे काही एक मागणार नाही हेच स्वामींना सांगितलं आहे. जी काही सेवा करणार ती स्वामी माझ्याकडून करून घेणार आहे, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.